नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे गृहतारे बोलतात, ज्योतिष कार्यालय निप्पाणी. आज आपण अंत्येष्टीच्या कार्यक्रमाविषयी बोलणार आहे. याच्याविषयी माझ्या यूट्यूब चॅनलवरती 2-4 व्हिडिओ आहेत. पण एक स्पेशल सांगितल्या कारणानं हा आपण व्हिडिओ तयार करतोय. अंत्येष्टी हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि आज समाजामध्ये या अंत्येष्टीविषयी मात्र खूप मरगळ आली. ही मरगळ जातीवाईज आली. ही त्यातल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जातीवाईज आलेली आहे. मी यावेळेला या एपिसोडमध्ये जातीचा उल्लेख केला. कारण काही जातींमध्ये आपल्याला असं म्हटलं जातं की ते 1 दिवसामध्ये दिवस आटपायचे, 2 दिवसात आटपायचे, 3 दिवसात आटपायचे, ते जगणे सगळं करायचं. ह्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, ह्या शास्त्रीय आहेत का किंवा नाहीत, याचा आपण विचार करूया. मनुष्य आहे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, नाही तर नपुसक असू दे, यांच्या मृत्यूनंतर काय होत आहे याही विषयी आपल्याला विचार केला पाहिजे. माणसाचा मृत्यू झाला, त्याच्या शरीरातून जो आत्मा आहे तो काय झाला, बाहेर पडला. मग आम्ही ह्या ठिकाणी एक गोष्ट बोलत असतोय, मला मोक्ष मिळाला पाहिजे. मी विषय तोडलाय हे लक्षात घ्या. मला मोक्ष मिळाला पाहिजे आणि मोक्ष मिळण्यासाठी मला सगळं कार्य करायचं आहे, म्हणजे पुण्य करायचं आहे. हा विषय आहे. आता प्रश्न निर्माण इथं वेगळा झाला, मोक्ष नक्की मिळणार कोणाला? मनुष्य मेला, मनुष्याच्या शरीरामधला आत्माकने तो शरीरापासून विभक्त झाला आणि हा विभक्त झालेला आत्मा, त्याला मोक्ष मिळणार आहे की आणखी कुठल्या गोष्टीला मोक्ष मिळणार आहे? तर आत्म्याला मोक्ष मिळत नाही. मी परत बोलतो, आत्म्याला म्हणजे तो मनुष्य मेल्यानंतर त्याच्या देहातून तो आत्मा निघाला की त्या आत्म्याला मोक्ष मिळत नाही. तर तो आत्मा दुसरा जन्म घेण्यासाठी बाहेर पडतो. हे कोण सांगतंय? आपले ग्रंथ सांगतात, उपनिषद सांगतात, गीता सांगते, सगळे सांगतात. मग आम्ही मोक्षाची जी कल्पना करतोय, आपल्या पत्रिकेमध्ये 12 स्थान आहेत, त्याच्यामध्ये मोक्षस्थान आहे आणि हे मोक्षस्थान जे आहे, हे मोक्षस्थान 12वं स्थान आहे. आमचे सगळे ज्योतिषी काय करतात, ते 12वं आहे म्हणून त्याला निग्लेक्ट करतात. पण लक्षात घ्या, 12वं स्थान जरी ते असलं तरी उदित होणारं पहिलं स्थान आहे ते. मग आता मोक्ष मिळणार, मग आत्मा तर बाजूला झाला, तो दुसरा जन्म घेण्यासाठी बाजूला झाला. मग आता मोक्ष मिळणार कोणाला? तर तो मोक्ष मिळतो ज्या सेकंदाला, मिनिटाला नव्हे, सेकंदाला तो आत्मा बाहेर पडला त्याच वेळेला त्या शरीरामध्ये, म्हणजे मृत शरीरामध्ये काय आला, प्रेतात्मा आला. आत्मा आणि प्रेतात्मा ही दोन कन्सेप्ट झाली इथं. तो प्रेतात्मा इथं आला आणि हा प्रेतात्मा त्या शरीरामध्ये आल्यानंतर त्या प्रेतात्म्याला प्रवास करायला लागतो आणि हा प्रवास पुनर्जन्मामध्ये होत नाही. त्याचा प्रवास पुनर्जन्मामध्ये होत नाही. ही पहिली गोष्ट. आत्मा हा पुनर्जन्म घ्यायला गेला, पण प्रेतात्मा हा मोक्षाकडे चालला. आणि याची आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये फार चांगल्या पद्धतीने फोड केलेली आहे आणि या गोष्टीचा
आमच्या ज्योतिषांनी वेगळाच अर्थ काढलाय. आमच्या ज्योतिषशास्त्रामध्ये विश्वोत्तरी महादशा आहे. 120 वर्षाची विश्वोत्तरी महादशा आहे. ह्या 120 वर्षाच्या महादशेला मध्ये प्रत्येक मनुष्य, मग स्त्री असू दे, पुरुष असू दे, नाहीतर नपुसक असू दे, हा 2 पद्धतीनं जगतोय. एक दृश्य पद्धतीनं, म्हणजे तो जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याचं जीवन असतंय, तोपर्यंत तो दृश्य स्वरूपामध्ये जगतोय. आणि मेल्यानंतर तो मुक्त होईपर्यंत, मुक्त हा शब्द आहे लक्षात ठेवा, मुक्त होईपर्यंत तो दुसऱ्या पद्धतीनं जगतोय. मग या ठिकाणी मनुष्य जर 2 पद्धतीनं जगत असेल आणि याची फोड जर आमच्या पत्रिकेत म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये झाली असेल, तर ह्या विश्वोत्तरी महादशेचा परिणाम कसा होतोय आणि तो कशा पद्धतीनं त्यांनी काउंट केलाय, तो त्यांनी शनीच्या भ्रमणाप्रमाणे केलाय. मनुष्य सर्वसाधारण 30 वर्षाला बाप होतो. जन्मल्यापासून 30 वर्षाला. 60व्या वर्षाला तो आजोबा होतो. 90व्या वर्षाला तो पंजोबा होतो आणि 120व्या वर्षाला खापरपंजा होऊन मुक्त होतो. ही जी पिढ्याची जी सिच्युएशन आहे, ही पिढ्याची सिच्युएशन ही तुमची कशी आहे, ही चल आहे, स्थिर नाहीये. स्थिर नाहीये, ती चल आहे. मग चल असलेली जी सिच्युएशन आहे, ह्या चल सिच्युएशनला तर आम्ही इथं विचार केला पाहिजे. म्हणजे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत दृश्य आणि मेल्यानंतर अदृश्य या पद्धतीनं मनुष्य जगत असतोय. मग ह्या ठिकाणी आता मला विचारणी करायची पाळी आहे ती अंत्येष्टीची. आणि ही अंत्येष्टी कशी, का, कशासाठी केली पाहिजे, कुठल्या दिवशी काय केली पाहिजे, आणि आमच्यातले ज्योतिषशास्त्राप्रमाणे जे काही पत्रिकेमध्ये येणारे जे योग आहेत याचाही आपल्याला विचारणी करावा लागेल. आपण प्रत्येक वेळेला म्हणतोय पितरबाधा म्हणतोय. ठीक आहे, पितरबाधा आहे हे आम्ही म्हटलं. मग पितरबाधा किती प्रकारची आहे, तर मी माझ्याकडे अभ्यासानुसार माझ्या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे पुस्तक, आत्मा, प्रेतात्मा आणि मोक्ष हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. यामध्ये मी हे सगळं वर्णन केलंय. तर मृत्यू झाल्यानंतर त्या देहाची कशा पद्धतीनं विल्हेवाट लावली जाते या गोष्टीला इथं शास्त्रीय खूप महत्व आहे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाली आहे. जाती जातीमध्ये ज्या पद्धतीनं ती तेढ निर्माण झाली आहे त्याच्याप्रमाणे या वेळेला त्यांच्यामधल्या ज्या रूढी परंपरा ज्या आहेत त्या बदलत चालल्यात. मला त्या बदललेल्या रूढी परंपरेचा इथं देणं घेणं काही नाहीये. जे शास्त्रीय सांगितलेलं आहे ते पद्धतीने मी बोलणार आहे. तुम्ही पहिल्या 1 दिवसामध्ये क्रियाक्रम आटपा, नाहीतर 50 दिवसांना आटपा, मला त्याची कर्तव्य नाहीये. जे सिच्युएशन आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. मेल्यानंतर त्या देहाचं जे आपण विल्हेवाट लावतो, विल्हेवाट म्हणूया आपण त्याला, तर ती जी आहे ती सिच्युएशन म्हणजे, कारण आज तुम्हाला अग्नी दिला जातो, मग लाकडातनंही दिला जातो आणि तो गॅस चेंबरमधनंही दिला जातो, यातनं होतोय. म्हणजे तो त्या देहाची विल्हेवाट लावणं असा विषय इथं झाला. मग ही विल्हेवाट कशी झाली, कशाही पद्धतीने झाली. पहिल्या दिवशी मेल्यानंतर त्या देहाची विल्हेवाट लागली, आपण लावली त्याची विल्हेवाट. पण इतकंही नाहीये, असा इथं अर्थ नाहीये. तर तो अर्थ मात्र खूप गांभीर्याने घेतलेला आहे, खूप गांभीर्याने घेतलेला आहे. कारण एखादा म्हणजे कुठलाही मनुष्य, हिंदू मनुष्य मेल्यानंतर त्याला म्हणजे स्मशानमध्ये नेण्याची एक पद्धत आहे आणि ही पद्धत तिला खूप महत्व आहे. मग तुमचं रेडीमेड असलेली तिरडी असू दे, नाही तर बांबूची तिरडी करा, नाही तर कसंही करा,
हिंदू शास्त्राप्रमाणे त्या प्रेताला बंधन केलं जातं, म्हणजे सुतळीनं त्या प्रेताला बांधलं जातं. हा प्रकार मुस्लिम मध्ये नाही, ख्रिश्चन मध्ये नाही. ही पहिली गोष्ट. तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदूमध्ये त्या प्रेताला बंधन केलं जातं, म्हणजे सुतळीनं बांधलं जातं आणि त्या बांधलेल्या स्थितीमध्ये त्या व्यक्तीला कुठं नेलं जातं? स्मशानमध्ये नेलं जातं. त्या ठिकाणी देखील आणखी एक पुढचा भाग होतो. ती प्रेत नेल्यानंतर जी तिरडी असते किंवा जे रेडीमेड जी स्ट्रेचर असते त्याला बांधलेली जी सुतळी असते, ती सुतळी कुठल्याही पद्धतीच्या शस्त्रानं कापली जात नाही, तर ती दगडानं तोडली जाते. आणि ही दगडानं तोडलेली त्या दगडाला, हा दगड एकच असत नाही त्या स्मशानमध्ये, नाही तर एकच दगड तो आहे आणि त्याच दगडाला पुन्हा पुन्हा वापरलंय असं होत नाही. हा दगड पुन्हा पुन्हा नवीन येतोय आणि त्याप्रमाणे तो दोन दगडांना ती दोरी तोडली जाते. जो वरचा दगड असतोय त्याला आश्मा म्हटलं जात आहे आणि त्या आश्म्याला एक बाजूला ठेवलं जातं. म्हणजे पहिल्या दिवशीला त्या प्रेताची विल्हेवाट लागली कशाही प्रकारे, दहन असू दे दफन असू दे, तो देह नष्ट झाला. हे एक झालं. आता राहिला भाग तिसरा दिवस. तिथं तो देह जळला, नाहीतर आपण पुरला, तर तिसऱ्या दिवसाला अस्थि विसर्जन म्हटलेलं आहे, रक्षा विसर्जन म्हटलेलं आहे. मग जर दहन असेल तर तिथं राहिलेले राख किंवा जे अस्थि आहेत त्याचं विसर्जन केलं जातं. काय केलं जातं? विसर्जन केलं जातं. मग काही लोक गंगेला नेणार आहे, मी ह्याला नेणार आहे, त्याला नेणार आहे म्हणून त्या अस्थि संचय करतात. शास्त्रीय दृष्टिकोनातून या म्हणजे ज्या अस्थि आहेत ह्या इतर ठिकाणी त्याला नेऊन विसर्जन करावं हे सांगितलेलं नाही. ज्या गावामध्ये त्याचं म्हणजे मृत्यू होतो, ज्या गावामध्ये त्याचं अंत्येष्टीचं सगळे कार्यक्रम चाललेले आहेत, त्याच गावातल्या नदीमध्ये त्याचं रक्षा विसर्जन, त्याचं अस्थि विसर्जन करावं असं सांगितलेलं आहे. काशीला ने, गंगेला ने, यमुनेला ने, त्याचं तीर्थक्षेत्र ने, हे असं सांगितलेलं नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तीन दिवसाचा विधी इथं झाला. पण ज्या दिवशी प्रेताला अग्नी दिला जातो किंवा दहन केलं जातं किंवा दफन केलं जातं त्यावेळेला इथं एक गोष्ट होत असते, मंत्राग्नी किंवा भरडाग्नी. मग शास्त्रीय दृष्टिकोनातून मंत्राग्नी सांगितलेला आहे. मग मंत्राग्नी झाला आणि तो मंत्राग्नी झाल्यानंतर तो देह नष्ट झाला, पण इतर राहायला कोण? आश्मा, म्हणजे तो दगड. आणि सगळे जे परिणाम व्हायला लागले तो देहावरती होत नाही जाता, तर त्या आश्म्यावर हाल चालू होतात. आणि हा आश्मा म्हणजे पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, 9वा आणि 10वा या वेळेला ते जे प्रेत आहे, जे प्रेत नष्ट झालेला आहे, तो देह पुन्हा आश्म्यामध्ये रूपांतरित होतो आणि आश्म्यामध्ये तयार होतो. आणि 10व्या दिवशी विधीप्रमाणे आपण काय करतो? त्या आश्म्याचं विसर्जन करतो पाण्यामध्ये. आता ह्या ठिकाणी थोडासा जमलिंगचा भाग झालाय. कसा जमलिंगचा भाग झाला? एक तर पहिली गोष्ट म्हणजे तो आश्मा आम्ही काय केला? विसर्जित केला. काय केला आम्ही? विसर्जित केला. म्हणजे तो देह नष्ट झालेला इतकं नाही म्हटलेलं आम्ही त्या आश्म्यामध्ये तो देह पुन्हा तयार करून पाण्यामध्ये त्याला विसर्जित केलं. म्हणजे तो इथं झाला. मग आता इथनं सुरुवात होते सगळ्यात
पुढच्या विधीची. हे जे विधी आहेत, हे विधी मात्र खूप सायंटिफिकली सांगितलेले आहेत. आणि हे सायंटिफिकली सांगितलेले जे विधी आहेत ते दिवसाप्रमाणे सांगितलेले आहेत. हे मनाला वाटले त्या दिवशी सांगितलेलं नाही आहेत. आज नाही सिच्युएशन कशी आहे, पुढं सण आहे, पुढं अमावास्या आहे, पुढं मूळ नक्षत्र आहे, पुढं हे नक्षत्र आहे, माझा गणपती आला, माझा दिवाळी आला, माझा दसरा आला, मग त्याच्या आधी माझा सगळं दिवस आटपून घ्या, मला पाहुण्याला अडचण आली येत्या, माझ्या भाऊबंधाला अडचण येत्या. मृत्यू आणि जन्म याला कुठल्याही पद्धतीचं बंधन नाही. हे जे सांगितलेलं आहे ते दिवसाप्रमाणे सांगितलेलं आहे. आणि हे सांगत असतेवेळी जे क्रम दिलाय त्याने पिंडदानाचा, तो क्रम कसा आहे, उन्मासिक श्राद्ध 27वा दिवस, दिव्यात 12 मासिक श्राद्ध 30वा दिवस, महिना नाही सांगितलेला त्याने, 30वा दिवस सांगितलेला आहे. 27-30 त्रिपक्ष श्राद्ध 45, तृतीय मासिक श्राद्ध 60 दिवस, त्यानंतर चतुर्थ मासिक श्राद्ध 90 दिवस, पंचम मासिक श्राद्ध 120 दिवस, 6 मासिक श्राद्ध 150 दिवस, उन्मासिक श्राद्ध 179 दिवस, सप्तम मासिक श्राद्ध 180 दिवस, अष्टम मासिक श्राद्ध 210 दिवस, नवम मासिक श्राद्ध 240 दिवस, दशम मासिक श्राद्ध 270 दिवस, एक दश म्हणजे 11वं मासिक श्राद्ध 300 दिवस, द्वादश मासिक श्राद्ध 330 दिवस, उन्मासिक श्राद्ध 358 दिवस, अब्दपुरीत मासिक श्राद्ध 359 दिवस आणि द्विअब्दिक मासिक श्राद्ध 360 दिवस. या पद्धतीची 17 मासिक श्राद्ध होतात. काय होतात? 17 मासिक श्राद्ध होतात. मी सगळी या पुस्तकामध्ये डिटेल्स माहिती घेतलेली आहे. आता इतकं करून झालेलं नाहीये, इतकं करून झालेलं नाही. हे वर्ष श्राद्ध झालं. त्यानंतर येणाऱ्या पक्ष 15वड्यातल्या भरणी नक्षत्रावर भरणी श्राद्ध सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? भरणी श्राद्ध सांगितलेलं आहे. आणि भरणी श्राद्ध सांगितल्यानंतर मग येणाऱ्या 3.5 मुहूर्तावरती, म्हणजे पहिला मुहूर्त कुठला येतो? दसरा, दिवाळी, गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया, हे 4 मुहूर्त. याच्यावरती तुम्हाला त्यांचं काय सांगितलेलं आहे? टाक पूजाला सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी टाक पुजावे किंवा पूजू नये याविषयी खूप जणांचे प्रवाह आहेत. काही लोक म्हणतात आमच्याकडे टाकने पूजत नाहीत. ठीक आहे, तुमच्याकडे पूजत नाहीत. मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, त्यांनी त्यांच्याकडे पितरांची पूजा करण्यासाठी कुठे जातात? स्मशानमध्ये जातात. आम्ही हिंदू लोक स्मशानमध्ये जातो का? आम्ही जात नाही. तर आमचे पितरांची पूजा आम्ही घरामध्ये करतो. म्हणजे दशमीचे कार्यक्रम झाल्यानंतर ते जे आहेत पितर, ते पितर असतात. कोण असतात? पितर. त्यानंतर भरणी श्राद्ध झाल्यानंतर त्यांना पूजल्यानंतर 3.5 मुहूर्तावरती पूजल्यानंतर ते देव पितर होतात. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे पितरामध्ये 2 प्रकार झाले. किती प्रकार झाले? 2 प्रकार झाले. एक पितर आणि देवपितर. पितरांची पूजा देवघरामध्ये करता येत नाही. म्हणजे मनुष्य मेल्यानंतर त्याचं भरणीश्राद्ध होऊन त्याच्याकडे 3.5 मुहूर्तावरती जोपर्यंत तुम्ही त्याची स्थापना करत नाही तोपर्यंत त्याला देवघरामध्ये पितरांचं स्थान नाही. देवपितरांचं स्थान नाही. तो पितर आहेत. आणि आज समाजामध्ये पितर आणि देवपितर याच्यामधला फरक माहीत नाहीये. बहुतांश ज्योतिषांना हा माहीत नाहीये. ज्योतिषी मात्र छातीटोकपणे सांगतोय की तुम्हाला पितरबाधा आहे, पण ती कोणती आहे हे मात्र तो सांगत नाही.
म्हणजे ह्या ठिकाणी पितरबाधा ही पितरबाधा, देव पितरबाधा, आणखी एक बाधा येते. ती कोणती येते? तर ती बाधा म्हणजे प्रेतबाधा येते. मग प्रेतबाधा ही काय, हा काय प्रकार आहे? एखाद्या व्यक्तीचं ॲबनॉर्मल त्याचा मृत्यू झाला, म्हणजे अनैसर्गिक मृत्यू झाला, म्हणजे एखाद्या बाईचा डिलिव्हरीमध्ये मृत्यू झाला किंवा गरोदर असताना मृत्यू झाला, मग ती कशाही पद्धतीने होऊ दे, कशाही पद्धतीने त्या बाईचा तो मृत्यू होऊ दे, किंवा अपघाती कुठल्याही प्रकारच्या अपघाताने तिचा मृत्यू होऊ दे, किंवा पुरुषाचा होऊ दे, किंवा स्त्री पुरुषाचा किंवा नपुंसकाचा, त्या घराण्यातल्या जर एखाद्या त्या देहाचा हेळसाळ झाली, जिवंत असताना त्या व्यक्तीच्या शरीराला कीड पडली, जखमा झाल्या, तरी सुद्धा तो प्रेत दोष येतो. आणि प्रेत दोषासाठी म्हणजे ही जी सिच्युएशन तयार होत्या, म्हणजे हे ज्या काही ॲबनॉर्मल डेथमध्ये ज्या गोष्टी होतात, त्यासाठी मात्र ते तर क्रियाक्रमामध्ये वेगळे उपाय सांगितलेले आहेत. म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की पहिल्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंतचे उपाय सांगितले आणि त्यानंतर श्राद्धाचे प्रकार सांगितले. पण या ठिकाणी हे जे ॲबनॉर्मल जे डेथ आहेत, यांच्यासाठी मात्र उपाय वेगळे सांगितलेले आहेत. आणि हे जोपर्यंत आपण उपाय करत नाही, तोपर्यंत तो देह म्हणजे प्रेतातून पित्रामध्ये येत नाही. प्रेत असते कारण आपण त्या प्रेताची विल्हेवाट लावली, पण त्या प्रेताची विल्हेवाट लावली, त्याला जरी पुजलं तरी तो त्याच्यामध्ये बसला नाही, म्हणजे तुमच्या शास्त्रीयामध्ये बसला नाही. तर या ठिकाणी तुम्हाला त्या प्रेताला म्हणजे जो प्रेत आहे त्या प्रेताची विल्हेवाट लावून त्याचे क्रियाकर्मकने वेगळ्या पद्धतीनं करून तुम्हाला तो भाग पित्रामध्ये आणावा लागेल. आणि तो पित्रामध्ये आणल्यानंतर भरणी श्राद्धग्नी करून तुम्हाला देवपित्रामध्ये आणावं लागेल. आणि देवपित्रामध्ये आणल्यानंतर ते पितर मग इतकने तुमचे त्याला तो मोक्षाच्या वाटेवर चालला. कुठे चालला? मोक्षाच्या वाटेवर चालला. मग आता 3 पिढ्या मी मोक्षासाठी वाट बघतोय. आणि हे सगळं चाललेलं आहे की नाही, कशावर चाललेलं आहे? नात्यावर चाललेलं आहे. आपण म्हणतोय की तर्पण करण्याचा अधिकार हा बाप जिवंत आहे तोपर्यंत नाही आहे. बरोबर आहे. पण इथं आम्ही 3 पिढ्या नाही कोणाच्या पुजतोय? मुलाच्या. त्याचा बाप जिवंत आहे तर त्या तिथनं 3 पिढ्या होत नाहीत. बाप मेल्यानंतर त्याचा बाप म्हणजे वडील, आजोबा आणि पणजोबा, मग तशा तुमच्या स्त्रियाही आल्या ज्या जिवंत आहेत त्यांना नाही. मग ह्यांचा आपण त्यांची पूजा करतोय. मग हे त्रिपिंडीमध्ये एक आलं. त्याच्यामध्ये निर्वंशाला, ब्रह्मचर्याला, म्हणजे जर एखाद्या घराण्यामध्ये तो भाग असेल तर ही सिच्युएशन इथं आली. बरोबर. मग जर का हे जर असं असेल तर प्रेत दोष हा एक सेपरेट झाला. आपण आज समाजामध्ये बघतोय की पितरबाधा आहे म्हणून ज्योतिष सांगतोय, पण कोणत्या पद्धतीची आहे हे मात्र सांगत नाही. म्हणजे तुम्हाला इथं ह्या वेळेला रिझल्ट्स त्या पितरांचे येणार नाहीत. मोक्ष मिळतोय वडील, आजोबा आणि पणजोबा, आणि खापर पंजोबाला मोक्ष मिळतो. म्हणजे तो मोक्ष हा शब्द नाहीये, तो मुक्त शब्द आहे. म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये मोक्ष मिळाला. मोक्ष मिळाला म्हणजे एक मनाला समाधान होतंय. म्हणजे माझ्या आजाला, माझ्या पंजाला, बाबाला मोक्ष मिळाला म्हणजे जरासं बरं वाटतंय. पण हा शब्द मोक्ष नाही, तर तो मुक्त आहे. आणि तो मुक्त कशात नाही तर त्रिपिंडीतनं मुक्त आहे. माणसाला बऱ्याच गोष्टी चांगल्या वाटाव्यात, त्याच्या मनाला समाधान वाटावं,
म्हणून आम्ही बऱ्याच गोष्टी या पद्धतीनं बोलतोय, करतोय. त्याचं जे सिच्युएशन आहे ते चांगलं दाखवतोय. आटपाट नगर होतं, त्यात राजा होता, तो नंतर भिकेला लागला आणि नंतर मग त्यानं उपाय केला आणि तो परत त्याला लोट संपत्ती मिळाली आणि त्याचं राज्य झालं. हा जसा की नाही सत्यनारायण मधला जसा की नाही म्हणजे बायपाट जसं झालंय, तसं प्रत्येक कथेचा शेवट हा चांगल्यानं की नाही करावा, हा एक पॅटर्न झाला. पण तसं नाही आहे. लक्षात ठेवा, ज्या सिच्युएशन आहे शास्त्राने सांगितलेल्या आहेत त्या काटेकोरपणे सांगितलेल्या आहेत. मग हे काटेकोरपणे त्यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी आपल्या मनाला पटत नाही, कारण हे सगळं कटू आहे आणि कटू असलेलं ज्या गोष्टी आहेत त्या इतकने होतात. आता मी तुम्हाला ह्या एक भाग सोडून तुम्हाला एक वेगळा भाग तुम्हाला मी बोलतो. आज जगामध्ये एक नाही मनुष्य आहे, मग तो 3 प्रकार आहे. म्हणजे तो पुरुष आहे, स्त्री आहे आणि नपुसक आहे. म्हणजे स्त्रीमध्येही नपुसक आहे आणि पुरुषामध्येही नपुसक आहे. हा भाग झाला. बरोबर. मग हे असताना आम्ही जाती पडल्या, धर्म पडले आणि त्या धर्माप्रमाणे, त्या जातीप्रमाणे, ह्याच्याप्रमाणे आम्ही पूजापाठ करणे करायला चालू केले. पण एक गमतीची गोष्ट आहे, जगामध्ये सगळ्यात मोठा धर्म ख्रिश्चन धर्म. त्याच्यामध्ये किती भाग आहेत महत्वाचे नाही आहेत. 2 नंबरला येतो मुस्लिम धर्म. त्याच्यामध्येही किती प्रकार आहेत तेही महत्वाचं नाही आहे. आणि त्यानंतर आपण हिंदू आहे, ते नगण्य आहे. मग ही सिच्युएशन आहे. तर इतकनी गमत बघा कशी आहे. मुस्लिम लोक जे काही नमाज पढतात, जी काही प्रार्थना करतात, ती कोणाची करतात? एक डेड बॉडीची करतात, त्यांच्या तुरबतीची करतात, त्यांच्या पितरांची करतात. त्यांनी अल्लाह म्हणतात, पण जी काही पूजा होते, त्यांनी नमाज जे पढतात ते सगळं तिथं करतात. ख्रिश्चन सगळ्यात मोठा धर्म, त्यांनी येशूच्या डेड बॉडीची पूजा करतात. त्यांच्या म्हणजे त्यांच्या पूर्वजांच्या, त्यांच्या आई वडिलांच्या सगळ्यांच्या जिथं कबरी आहेत त्या ठिकाणी जाऊन तिथं पूजा करतात, प्रेयर करतात. म्हणजे त्यांच्या पद्धतीनं करतात. म्हणजे त्यांनीही कोणाची पूजा करतात? डेड बॉडीचीच करतात. आम्ही हिंदू लोक कधीही डेड बॉडीची पूजा करत नाही, कधीच करत नाही. आम्ही पितर पूजा जरी केली तरी आम्ही देवपित्रांची पूजा करतोय, पितर पूजा करत नाही. त्या मेलेल्या माणसाला त्याचं भरणी श्राद्ध झाल्याशिवाय त्याला देवपित्रामध्ये स्थान देखील देत नाही. म्हणजे त्याचीही आम्ही पूजा करत नाही. आम्ही देवपित्रांची पूजा करतोय, ज्यांना आम्ही सगळ्या प्रोसेसमधनं घालून त्यांना देवत्व प्राप्त झालं, अशांची आम्ही पूजा करतोय, देवांची पूजा करतोय. जे देव आमचे 33 कोटी असे आहेत, नाही तर एकच आहे. आम्ही देवांची पूजा करतोय, आमच्या देव पित्रांची पूजा करतोय. म्हणजे कुठल्याही प्रेताची पूजा करत नाही. पितरपूजा होत नाही, लक्षात ठेवायचं. पितरपूजा होत नाही. मी तुम्हाला मगाशी सांगितलेले सगळे दिवस जे आहेत त्या दिवसाला त्यांची त्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये ती प्रोसेस होऊन त्यांना ते कन्वर्ट व्हायला लागतात. कशामध्ये? पित्रामधनं देवपित्रामध्ये कन्वर्ट व्हायला त्यांना मदत लागते. त्यांना सद्गती मिळण्यासाठी त्यांना जे काही अन्न लागतं ते त्यांना दिलं जातं आणि ती पूजा तिथं होते. आपल्या देवघरामध्ये पितर पूजा होत नाही, देव पितर पूजा होते, प्रेत पूजा होत नाही. हे लक्षात ठेवायचं.
लोकांचा फार मोठा गैरसमज झाला आहे की पितर पितर हा शब्द काढून टाका, देव पितर म्हणा. पण आज समाजामध्ये आपण ज्यावेळेला प्रत्येक जातकाचा विचार करतोय, घराण्याचा विचार करतोय, त्यावेळेला मात्र आम्हाला जी सिच्युएशन दिसत्या त्याचा विचार करून आपल्याला उत्तर द्यावं लागतंय. म्हणजे इथं देव पितर, पितर आणि प्रेत ही सिच्युएशन आली. त्यामुळं गडबडून जाऊ नका. ज्या पद्धतीनं हे सांगितलेलं आहे ते इथं महत्वाचं आहे. पत्रिकेमध्ये असलेलं जे 12वं स्थान आहे ते मोक्ष स्थान आहे आणि हे मोक्ष स्थान उदित होणारं पहिलं स्थान आहे आणि हे पहिलं स्थान मोक्ष म्हणजे त्रिपिंडीतनं मुक्त असलेलं स्थान आहे. धन्यवाद.